नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की फायनली कलाने सरोजचं जे चॅलेंज असतं की एका महिन्याच्या आत तू स्वतःला सिद्ध करून दाखवून द्यायचं की तू चांदेकरांची आदर्श सून होण्याच्या लायक आहेस, हे चॅलेंज आता कलाने जिंकून दाखवलेलं असतं. आणि त्यानंतर आता कला ही चांदेकरांची आदर्श सून बनलेली असते आणि आता सरोजने दिलेल्या वचनाप्रमाणे कला ही कायमची चांदेकर होऊन गेलेली असते. याचाच अर्थ कला ही आता कला अद्वैत चांदेकर झालेली असते. त्यामुळे आता हळूहळू सगळं काही रुळावर येत चाललेलं असतं. सरोजसुद्धा आता कलाबरोबर चांगलं नॉर्मल वागायला सुरुवात करते. तर इथे आता अद्वैतसुद्धा हळूहळू का होईना पण कलाबरोबर चांगला वागायला लागतो. आता हळूहळू ते दोघंही जण एकमेकाबरोबर व्यवस्थित राहायला लागतात. सगळं काही सुरळीत सुरू व्हायला लागतं. त्याबरोबर एक दिवस कला ही अद्वैतला म्हणत असते, चांदेकर, पण या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट खूप दिवसांपासून राहून जाते. त्यावर अद्वैत म्हणतो, आता काय राहून जातं आहे? त्यावर कला म्हणते, अरे असं काय करतोयस? किती दिवस झाले मी आईकडे गेलेलीच नाही आहे. मला आईची, बाबांची आणि काजूची खूप आठवण येते रे. त्याबरोबर लगेचच आता अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, मग जर आठवणीच येते ना तर दुपारी जाऊन ये त्यांच्याकडनं. त्यावर कला म्हणते, दुपारी जाऊन येऊ? त्यावर अद्वैत म्हणतो, हो जाऊन ये दुपारी. त्यावर कला म्हणत असते, गेली 6 महिने मी माझ्या माहेरी गेलेली नाही आहे. मग आता मी माझ्या माहेरी जाणार आहे, तर दुपारी जाऊ आणि संध्याकाळी लगेच परत येऊ? त्यावर अद्वैत म्हणतो, मग? त्यावर कला म्हणते, किमान 5-6 दिवस तरी मी माहेरी राहायला जाणार आहे. त्यावर अद्वैत म्हणतो, 5-6 दिवस? त्यावर कला म्हणते, हो मग 5-6 दिवस. 5-6 दिवस म्हणजे तुला किती वाटतात? त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो की नाही, मला काय वाटायचं आहे, तू जा, पण आबांना विचारून जावं लागेल ना. नाही म्हणजे आबाच तुला एवढे दिवस माहेरी जायला नको म्हणतील. त्यावर कला म्हणते, मी ते आजोबांबरोबर बोलून घेईन. आता अद्वैतला वाटत असतं की आबा काही कलाला माहेरी जाऊ देणार नाही, पण आता होतं मात्र उलटंच. आबा हे कलाला माहेरी जाण्याची परवानगी देऊन टाकतात. कला आबांना सांगते की आजोबा, मला खूप दिवस माझ्या घरच्यांची आठवण येते, खूप दिवस तिकडे जाणं झालेलं नाही आहे. तर आजोबा उलट समोरूनच म्हणतात की ठीक आहे, मग 4-5 दिवस जाऊन ये माहेरून, म्हणजे तुलाही जरा बरं वाटेल, काहीतरी बदलही होईल. त्याबरोबर कला खूप खुश होते. आणि मग काय, आता अद्वैत हा पेढीवरती निघून गेल्याच्यानंतर कला ही छान सगळी माहेरी जाण्याची तयारी वगैरे करते. आता कला दुपारीच बोललेली असते की आपण माहेरी जाणार आहोत, त्यामुळे ती दुपारी निघून जाईल, म्हणून अद्वैत हा आता घरी आलेला असतो. आता अद्वैत घरी आलेला असतो, पण त्या दिवशी कलाचं माहेरी जाणं काही कारणास्तव पुढे ढकललं जातं, कारण घरात काही महत्त्वाची कामं आहेत असं तिच्या लक्षात येतं. मग कला विचार करते की सगळ्यात अगोदर मी सगळी कामं आटपेन आणि मगच माहेरी जाईन, म्हणजे मलासुद्धा रिलॅक्स वाटेल. मग आता घरातलं जे वाणसामान संपलेलं असतं, कला पहिलं ते आणून ठेवते 4-5 दिवसांचं. भाज्या वगैरे संपलेल्या असतात त्याही आणून ठेवते. त्याचबरोबर अद्वैतचे इस्त्रीचे कपडे जे असतात ते सुद्धा इस्त्री करून त्याला 4-5 दिवस पुरतील इतके आणून ठेवते, जेणेकरून त्यालासुद्धा काही अडचण येऊ नये. त्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दाखवून ठेवते की हे बघ, तुझं हे इथे आहे, ते तिथे आहे, तुझं चार्जर तिथे असतो, तुझं घड्याळ इथे असतं, तुझं वॉलेट तिथे असतं, तुझे रुमाल तिथे ठेवलेले असतात, सगळं. अद्वैत म्हणतो, तू झोप गं, मला माझ्या वस्तू का कुठे काय असतात ना ते व्यवस्थित माहिती असतो. मी कोण आहे तुझ्या लक्षात आहे ना? दी ग्रेट अद्वैत चांदेकर. त्यावर कला म्हणते, हो, तू किती ग्रेट आहेस ना ते मला माहीत आहे. मी माहेरी गेल्याच्या नंतर सतत मला फोन करून सतवशील, हे कुठे आहे खरे, ते कुठे आहे खरे, हे का ठेवलं नाहीस, ते का ठेवलं नाहीस, आणि उगाचच्या उगाच सगळं माझं माहेर पण खराब करशील, म्हणून तुला एवढं सगळं एक्सप्लेन करते. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, कळलं. कळलं. मग आता मी काय म्हणतो, उद्या तू आता जातेसच ना, तर मी तुला सोडायला येतो. त्यावर कला म्हणत असते, काय? दी ग्रेट अद्वैत चांदेकर मला सोडायला? त्याबरोबर आता लगेचच अद्वैत म्हणतो, उगाच खेचू नकोस, बोलतोय ना मी येतो म्हणून सोडायला, तर येतो मी. त्यावर कला म्हणते, अरे नाही, काही गरज नाही आहे तुला मला सोडायला येण्याची. तसंही मी घरातली सगळी कामं वगैरे माझी आटपली की दुपारी जाणार आहे, त्यामुळे मग तोपर्यंत तू पेढीवरती निघून गेलेला असशील.
त्यावर अद्वैत म्हणतो, मी लवकर येईन पेढीवरून तुला सोडायला उद्याच्या दिवस. कला म्हणत असते की अरे नको, खरंच गरज नाही आहे. त्यावर अद्वैत म्हणतो, तुझ्यासाठी नाहीच येत आहे मी सुद्धा भरपूर दिवस मिस्टर अँड मिसेस खरेंना भेटलेलो नाही आहे. काजलची सुद्धा मला थोडी भेट घ्यायची आहे, त्यामुळे मी तुला सोडायला येतोय, समजलं. त्याबरोबर कला म्हणते, हा मग तसं बोल ना की तुला पर्टिक्युलर माझ्या घरच्यांना भेटायला जायचं आहे म्हणून उगाच तुला सोडायला येतो करू नकोस. त्यावर अद्वैत म्हणतो, बरं मला तुझ्या घरच्यांना भेटायचं आहे बस. त्यानंतर आता दुसरा दिवस उगवलेला असतो. आता कला ही माहेरी जायला निघालेली असते. रस्त्यात सिग्नल लागलेला असतो. अद्वैत गाडी थांबवून उभा असतो. इतक्यात समोरून एक छान गजरेवाली येते. छान मोगराच्या गजऱ्यांचा सुहास सगळीकडे पसरतो. कलाला गजरा हवा असतो. ती म्हणते, अय्या गजरा. त्याबरोबर ती गजरेवाली येते आणि कलाजवळ थांबते. ताई घे की ग मग गजरा. त्याबरोबर कला आता म्हणते की नाही नको ग, राहू दे. मग आता अद्वैत त्या गजरेवालीला इशारा करतो की इकडून ये. मग आता लगेचच ती गजरेवाली अद्वैतच्या शेजारी येते आणि अद्वैत जवळ उभी राहते. अद्वैत तिच्याकडून गजरा घेतो. तर इथे कलाला वाटत असतं की याला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, माझ्या मनातलं कळत नाही. तर आता अद्वैत पटकन कलाच्या केसांमध्ये तो गजरा माळतो आणि कलाला म्हणत असतो की जर एखादी गोष्ट करण्याची मनापासून इच्छा होत असेल ना, तर ती गोष्ट करून टाकायची. उगाचच्या उगाच हे असं मन नाही मारायचं. त्याबरोबर आता कलाला अद्वैतने हे जे काही वाक्य बोललेलं असतो ते खूप जास्त आवडलेलं असतं, भावलेलं असतं. त्यामुळे आता कला ही अद्वैतकडे बघतच राहते आणि हळूच आता ती मनात म्हणत असते की चला फायनली हळूहळू का होईना पण चांदेकरला माझ्या मनात काय सुरू आहे हे कळायला लागलंच. तर आता पुढे खरोखरच अद्वैतलाही कलाच्या मनातलं कळायला लागलेलं असतं. याचाच अर्थ काय, तर आता अद्वैतही कलाच्या प्रेमात पडलेला असतो असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आता सिग्नल सुटतो. सगळ्या गाड्या पुढे निघून जायला लागतात. पण अद्वैत आणि कलाची गाडी मात्र तिथेच उभी असते. आता मागून ज्या गाड्यांना जायचं असतं ते हॉर्न द्यायला लागतात, जेणेकरून यांनी पटकन पुढे निघून जावं. आता हॉर्नच्या आवाजाने अद्वैत पटकन गाडी लगेचच सुरू करतो आणि मग फायनली आता कलाच्या माहेरी अद्वैत आणि कला हे दोघंही पोहोचलेले असतात. कलाला इतक्या दिवसांनंतर हे असं अचानक आलेलं पाहून खूप आई आणि काजू खुश झालेले असतात. बाबा घरात नसतात, ते दुकानावर गेलेले असतात. पण आता आई लगेचच कलाला म्हणत असते की किती दिवस झाले तुला आईची आठवण आली नाही का, आलीच नाहीस. तर काजू म्हणत असते, दाजी तुम्ही काय आमच्या तायडीला सुट्टी दिली नसणार माहेरी यायला. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो, तुझ्या तायडीलाच आज यायची इच्छा झाली आहे म्हणूनच तिला इथे घेऊन आलो आहे मी. त्याबरोबर काजू लगेचच इथे कलाला म्हणत असते, काय ग तायडे, दाजी खरं बोलत आहेत का, तुला एवढे दिवस आमची आठवणच आली नाही. त्यावर कला म्हणत असते, गुंड्या असं कसं ग बोलतेस तू, आठवण तर मला तुमची रोज येते, पण यायला वेळसुद्धा मिळाला पाहिजे ना. त्याबरोबर आई लगेच म्हणायला लागते की लागली माझी पोर संसाराला लागली, संसारात रमली. त्याबरोबर कला लगेच म्हणते, आई काय ग तू पण. तर आता इथे अद्वैतचा आता चांगल्या पद्धतीने कलाच्या माहेरच्यांनी पाहुणचार वगैरे केलेला असतो आणि मग आता अद्वैत म्हणतो, मी निघतो, मला उशीर होतो आहे, पेढीवर जायचं आहे, महत्त्वाची कामं आहेत माझी. त्याबरोबर आता इथे कलाची आई ही अद्वैतला तुम्हीसुद्धा आजच्या दिवस राहा जावई बापू असं म्हणते. पण अद्वैत सांगतो, नाही नको, माझं काम आहे, मी निघतो. आणि मग आता अद्वैत हा तिथून निघालेला असतो. गाडीत येऊन बसतो आणि गाडी स्टार्ट करतो. गाडी स्टार्ट करून थोड्याशा अंतरावरती पुढे येतो. त्याला बाजूला कला दिसते. आता कलाला बाजूच्या सीटवर बघून अद्वैतला आश्चर्य वाटतं. कला ही अद्वैतला म्हणत असते, चल ना चांदेकर पटकन, किती टाईमपास करतोयस, पेढीवर पोहोचायचं आहे ना आज आपल्याला, महत्त्वाची मीटिंग आहे आपली. तर दुसरीकडे आता कला ही माहेरी तर आलेली असते, पण आता ती छान संध्याकाळी सगळ्यांसाठी बासुंदी बनवत असते, कारण बऱ्याच दिवसांनंतर ती माहेरी आलेली असते, काहीतरी गोडधोड तर झालंच पाहिजे. आता कला ही बासुंदी बनवते छान पद्धतीने. आता ती बासुंदी सगळ्यांना सर्व करत असते. इतक्यात तिला तिथे अद्वैत बसलेला दिसतो. आता कलाच्या हे लक्षातच राहत नाही की अद्वैत आपल्याला सोडून निघून गेलाय. ते अद्वैतलासुद्धा बासुंदी खायला वाटीत देते. त्याबरोबर आता काजू लगेचच म्हणायला लागते, ताई ही वाटी कोणासाठी केलीस. त्याबरोबर लगेचच कला म्हणते, चांदेकर. त्याबरोबर आता समोरचा अद्वैत गायब झालेला असतो. त्याबरोबर लगेचच आता काजू म्हणायला लागते, दाजींचं काय, बोल ना. त्याबरोबर कला म्हणत असते, मला घेतली आहे खायला माझ्यासाठी.
त्याबरोबर काजू काही फार लक्ष देत नाही. त्यानंतर आता कला ही ती बासुंदी खाते. पण आता कलाला सगळीकडेच अद्वैतचे भास व्हायला लागतात. आता ती कपडे पिळत असते, वाळत घालत असते. दरम्यान तिला अद्वैत दिसत असतो आणि तो आता तिला म्हणत असतो की माहेरी येऊन राहिली आहेस, उगाचच्या उगाच वेळ वाया घालवतीयेस वगैरे. आता रात्रीची झोपायची वेळ झालेली असते. कलाला अद्वैतची आठवण येत असते. तिला वाटत असतं काय करू, फोन करून घेऊ का एकदा चांदेकरला. नाही नको, पण उगाच जर कामात वगैरे असेल तर इकडे आता कला विचार करते, नाही नको, करूनच घेते, काहीच फरक पडतोय. जर कामात असेल तर असेल, उगाच सकाळपासून नुसते भास होत आहेत मला. पण नको, आता ही वेळ कामाची नाही, आरामाची आहे. जर झोपला असेल तर उगाच परत भांडण करत बसेल, कशाला फोन केला, काय गरज होती वगैरे वगैरे. त्यापेक्षा मी एक काम करते, मी सुद्धा आता झोपून घेते. सकाळी लवकर जर मला वाटलं तर मग फोन करेन. आणि मग आता कला ही लगेचच हंतरून पांघरून घेते आणि आता ती झोपायला लागत असते. इतक्यात फोनची रिंग वाजते का, अद्वैतच आपल्याला फोन करतोय का अशी वाटसुद्धा ती बघत असते. पण अद्वैत काही फोन करत नसतो. अद्वैतसुद्धा आता दुसरीकडे विचार करत असतो, काय करू, खरेला फोन करू का. नाही नको, माहेरी गेली आहे खूप दिवसांनंतर, फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करते, उगाच कशाला मध्ये मध्ये मी प्रत्येक वेळेस फोन केलेच पाहिजे. पण आता इथे कलाला काही राहवलं जात नसतं. ती काय विचार करते, जर झोपला असेल तर झोपला असेल, उठेल माझा फोन बघून. आणि मग ती ठरवते की आपण अद्वैतला फोन करायचाच. परत हातात घेतलेला फोन बाजूला ठेवते, म्हणते नाही नको, उगाच नको, परत भांडणाचा पाया होईल. त्याबरोबर आता अचानक तिच्या फोनची रिंग वाजते. अद्वैत विचार करतो, जर झोपली असेल तर उठेल. आणि तसंही खरे तर काय झोपली नसेलच, ती तिच्या फॅमिलीबरोबर सध्या गप्पाच मारत बसलेली असेल. मग आता कला ही लगेचच अद्वैतचा फोन बघून खूप खुश होते. पण ती अद्वैतला असं दाखवत नाही की ती त्याच्याच फोनची वाट बघत होती. ती त्याला म्हणते, अरे काय रे चांदेकर, इतक्या उशिरा कसा काय फोन केलास. अद्वैत म्हणतो, का झोपली होतीस. त्यावर कला सांगत असते, नाही म्हणजे झोपायला जातच होते मी आणि काजू गप्पा मारत बसलो होतो. त्याबरोबर अद्वैत हा म्हणत असतो मनातल्या मनात, अरे ही कशी मुलगी आहे, मला हिची आठवण येते, मी हिला मिस करतोय आणि ही मात्र मस्त मजेत गप्पा मारत बसली होती काजलबरोबर. त्याबरोबर कला म्हणत असते, अरे काय मनातल्या मनात किती बोलशील स्वतःशीच, मला फोन केलास ना, मग माझ्याशी बोल ना घडाघड. त्याबरोबर अद्वैत म्हणत असतो की काही नाही, झालं माझं बोलून, गुड नाईट म्हणायला कॉल केला होता मी, झोप तू, मी सुद्धा झोपतो. मला सकाळी तुझ्यासारखी रिकाम टेकडी कामं नाही आहेत, मला महत्त्वाची कामं असतात. कधीही उठा, कधीही नाश्ता करा, कधीही काही करा, असं नसतं माझं. त्याबरोबर कला म्हणते, अरे भांडतोयस कसला. अद्वैत म्हणतो, तुला फोन ठेव सांगितलं ना, फोन ठेव. त्याबरोबर कला फोन ठेवते आणि अद्वैत हा झोपून घेतो. झोपून कसला घेतो, त्यालासुद्धा कलाची आठवण येतच असते. त्याला काही झोप लागत नसते. आता खरं तर अद्वैतला चांगली झोप लागायला हवी, कारण त्याला सगळा संपूर्ण बेड मिळालेला आहे. त्याचबरोबर सगळ्या खोलीमध्ये शांतता आहे, सगळीकडे बडबड 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 नाही आहे. पण तरीसुद्धा अद्वैतला काही शांत बरं वाटत नसतं. तर आता दुसरीकडे कलालासुद्धा इकडे अद्वैतची आठवण येत असते. ती सुद्धा अद्वैतला मिस करत असते. प्रत्येक वेळेस तिला प्रत्येक गोष्टीत अद्वैतची आठवण येत असते. कसे बसे कलाचे 2 दिवस तर माहेरी जातात, पण आता 2 दिवसांच्या वरती काही तिला माहेरी राहण्याची इच्छा होत नसते. ती विचार करते, पण आता काय करू, आईबाबांना तरी कसं सांगू की मला इथे राहायचं नाही आहे म्हणून, त्यांना वाईट वाटेल. तर आता अद्वैत विचार करतो की नाही, बाद झालं, 2 दिवस खूप झाले माहेरपणासाठी, आता आणखीन जास्त माहेरी राहण्याची काही गरज नाही आहे. मी जाऊन उद्याच्या उद्या खरेला घेऊन येणार आहे. पण खरेच्या आईबाबांना काय सांगू, मिस्टर अँड मिसेस खरे, त्यांचं काय करू. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, ते तिथे गेल्यावर काय करायचं ते मी आपोआप बघून घेईन, पण मी उद्या खरेला आणायला मिस्टर खरेंच्या घरी जाणार आहे, म्हणजे जाणार आहेच. आता अद्वैत निश्चयच करतो कलाला उद्या घ्यायला जाण्याचा आणि फायनली झोपून घेतो. तर दुसरीकडे कलालासुद्धा माहेरी राहायचं नसतं. त्यामुळे तिलासुद्धा असंच वाटत असतं की अद्वैतने यावं आणि आपल्याला एकदाचं इथून घेऊन जावं. कारण आपण जर आईबाबांना बोललो की आपल्याला माहेरी राहायची इच्छा नाही आहे, तर आईबाबांना वाटेल की कशी मुलगी आहे, माहेरी राहायचं नाही असं म्हणते. त्याबरोबर आता काजूलासुद्धा वाईट वाटेल. मग आता अद्वैत हा दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30-11च्या दरम्यान पोहोचलेला असतो कलाच्या घरी. आता कलाच्या घरी अद्वैतला बघून सगळ्यांनाच जरा आश्चर्य वाटतं. सगळेच जण अद्वैतचं छान आदरातिथ्य करतात, स्वागत करतात जावई बापूंचं. त्यानंतर अद्वैत आता सांगतो की मी मिस्टर अँड मिसेस खरे, मी खरेला घ्यायला आलो आहे. त्याबरोबर आता कलाचे आईबाबा म्हणतात, काय हो जावई बापू एवढ्या लवकर, ती तर येऊन फक्त 2 दिवस झालेत. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, नाही हो 2च दिवस झालेत, पण काय आहे ना, काही महत्त्वाची कामं ती माहेरी आल्यामुळे लांबणीवर पडत आहेत, म्हणून मग म्हटलं की तिला सध्या घेऊन जावं, नंतर हवं तर मग ती पुन्हा येईल ना.
त्याबरोबर आता कलाला सुद्धा अद्वैतबरोबर जायचंच असतं. त्यामुळे ती म्हणते की हो, मी काय म्हणते, मी आत्ता जाते मग पुन्हा येईन. त्याबरोबर आता आईबाबांच्या बरोबर लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आईबाबा म्हणतात की बरं ठीक आहे, आत्तापुरती जा, पण नंतर ये परत. त्यावर कला म्हणते हो हो, नक्की येईन ना मी परत. आणि मग आता कला ही फायनली निघून गेलेली असते. आणि त्याचबरोबर आता इथे अद्वैत हा खूप जास्त खुश झालेला असतो की तो कलाला आणायला गेलेला असतो. आणि कलाच्या आईवडिलांनीसुद्धा फार काही आर्ग्युमेंट न करता कलाला अद्वैतबरोबर पाठवून दिलेलं असतं. आता दोघंजणं गाडीतून येत असतात. मिस तर खरोखर दोघंही एकमेकाला करत असतात, पण सांगायची तयारी मात्र एकाचीही नसते. कला म्हणत असते, राहायचं होतं मला माहेरी आणखीन काही दिवस, राहिली असते मी. अद्वैत म्हणत असतो, मलासुद्धा काही हौस नव्हती तुला घ्यायला येण्याची, ते तर ऑफिसमधली काही कामं पेंडिंगवरती पडत होती ना, म्हणून तुला घ्यायला यावं लागलं मला. त्याबरोबर कला म्हणते, मी माझ्या माहेरूनसुद्धा काम करून दिलं असतं हो तुझं, त्यासाठी मला एवढं घरी घेऊन जायची काही गरज नव्हती. अद्वैत म्हणत असतो, आबांना पटलं नसतं ना हे, आबांनी रोज मला सकाळी तुला ऑफिसला पिकअप करायला लावलं असतं, माहेरी तुझ्या नेऊन सोडायला लावलं असतं, मला डबल काम पडलं असतं. त्यावर कला म्हणत असते, मग पडलं असतं तर पडलं असतं, मी आबांना सांगितलं असतं की याला नका सांगू म्हणून मला सोडायला आणायला, मी माझी येईन जाईन. आता दोघंजण एकमेकाला एवढं चांगलं मिस करत होते, एवढी चांगली आठवण काढत होते, पण भेटल्यावर मात्र शेवटी त्या उंदरा मांजरासारखं पुन्हा एकमेकाबरोबर भांडायला लागले. शेवटी काय, नवरा बायको आहेत, भांडण तर होणारच. भांडण झाल्याशिवाय संसाराला चांगली छान आंबट गोड तिखट चव काही येत नाही. आणि त्यामुळे संसारात आणि प्रेमात भांडण हे महत्त्वाचं आणि गरजेचं असतंच. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. अजिबात वेळ वाया न घालवता आपला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.